विष्णू सहस्त्रनाम आनंद यातल्या 14व्या भागामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मला पहिल्या भागाचं स्वागत करताना आठवतं दरवेळेला. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 14वा. इट्स अ बिग लीप. आणि अवधातारमचं पुन्हा पुन्हा ते जाणीव होते की तुम्ही लावून धरलाय. असं कोणीतरी कोणाला तरी विचारलं होतं. आता नक्की कोणी कोणाला विचारलं होतं मला माहिती नाही. पण की विष्णूला शोधायचं असेल तर कुठे शोधू? असं कोणीतरी कोणाला तरी विचारलं होतं. आणि मग त्या माणसाने उत्तर दिलं की प्रामाणिक श्रोता जिथे आहे ना, तिथे विष्णू आहे. त्यामुळे मला प्रश्नच नाही. सोमवार आणि बुधवार समोर एक 200-250 विष्णू असतात. अ, तसा ते विष्णू तुम्ही सगळे असल्यामुळे हे तुमच्या सहकार्याने, सपोर्टने, सहभागाने 14व्या भागापर्यंत आलो. आणि त्यामुळे असं आता काय म्हणतात त्याला, ते एखादं काम हातात घेतलं की तो कसं पुढे न्यायचं वगैरे असा डाऊट येत नाही. कारण विष्णूलाच कुठेतरी एका नावाने संबोधलं गेलंय की छिन्न संशयः. आता छिन्न जो आहे ना, हा छिन्न शब्द छान आहे, भगवद्गीतेत पण छान आहे. आणि छिन्न संशयः, आता तो श्लोक कसा आहे? स्वक्ष स्वंग शतानंदो नंदिर्ज्योतिर्गणेश्वरः विजितात्मा विधेयात्मा सत्कीर्ती छिन्न संशयः. छिन्न संशयः. आता आपण छिन्न हा शब्द माहिती आहे सगळ्यांना. माहिती आहे म्हणजे आपण म्हणतो ना, छिन्न झालं, तुटलं, जसं. भगवद्गीतेत अर्जुनाचं बऱ्याचदा विनवणी आहे कृष्णाला. त्याच्यामध्ये सुद्धा तो म्हणतो, की "बाबा अरे तू सांगतोयस, त्या स्टाईलने मी जर का काम करायला लागलो." शेवटपर्यंत कृष्णावर अर्जुन डाऊट घेत होता. तो म्हणतो, "तू सांगतोयस त्या पद्धतीने वागायला लागलो, ते इकडचं नाही आणि तिकडचं नाही." आता त्या अर्जुनाचं इकडचं आणि तिकडचं काय होतं ते आपल्याला माहिती असतं आणि कृष्णाला हसत असतो, की कुठेच काही नाहीये. पण तो म्हणतो ना, "घर का ना घाट का असं होईन" म्हणतो मी. "कश्चिन्न उभय विभ्रष्टा छिन्ना अभ्रम इव." की ढग जसे अगदी असा ढग जसे विरून जातात की नाही आकाशामध्ये, अभ्रम इव नेष्यती अप्रतिष्ठो महाबाहो विमूढो ब्रह्मणापती. गोंधळ होईल माझा सगळा. आधीच मी गोंधळलोय, त्यात पर लोक गोंधळ विमूढ म्हणजे गोंधळलेला पूर्ण असं काहीतरी होईल मी. तू म्हणतोयस आनंदाच्या वाटेवर वगैरे, ते काय एकंदर कठीण दिसतंय मला सगळं. एतन्मे संशय कृष्ण छेत्तुम अर्हसि अशेषतः त्वदन्यस्य छेत्ता नाही उपपद्यते, असं तो कृष्णाला सांगतो, की "अरे हा माझा डाऊट आहे. हा डाऊट तू मोडून काढ. कारण तुझ्याशिवाय दुसरं कोणी मला इथे दिसत नाहीये." भगवद्गीतेच्या सेशनमध्ये आपण सांगतो त्याच्याबद्दल उलगडून-कळून, की अर्जुन गेला जरी असता कोणाकडे तरी अर्जुनाला कुठे उभं पण केलं नसतं. वेळ आहे काही आता असले उद्योग डाऊट विचारायचे म्हणून हाकलून दिला असता त्याला. कृष्ण होता म्हणून ह्या सगळी चर्चा चालली तरी. पण तो विचारतो, अ, "तू छेदता म्हणजे छिन्न संशय, माझा संशय काढून टाक." संशय गेलेला असा तो आणि संशय काढणारा. म्हणजे माझाच संशय गेला नाही, तर मी लोकांचे संशय कसे काढू? ह्या काय माहिती का? काही-काही शब्द विष्णू सहस्त्रनामामधले दोन्ही आहेत. आज तसे सापडणार आहेत आपल्याला. विशोकशोकनाशनः, छिन्न संशयः. मलाच जर का रस्ता कसा जातो हे माहिती नसेल, मीच जर का डाऊटमध्ये असेन, तर मी लोकांचे डाऊट कसे काढू? त्यामुळे समबडी हू एलिमिनेट्स, इरॅडिकेट्स द डाउट्स, त्याचे स्वतःचे डाऊट गेलेत म्हणून. मग छिन्न संशयः, दोन्ही तो अर्थ होऊ शकतो, की संशय घालवणारा आणि ज्याचा संशय गेला असा तो. आता संशय घालवणारा, तो जर का दांभिकपणा आणि काहीतरी उगाच कर्मकांड करत नसेल, तर त्याचा संशय गेलेलाच आहे. म्हणूनच तो इतरांचे संशय घालवतोय, की हे बघ छिन्न संशयः, असा तो भाग येतो. अ, छिन्नः संशयः यस्य सः, अगदी संस्कृतमध्ये सांगायचं झालं असेल तर, किंवा छिन्नः संशयः येन सः, ज्याचा संशय निघून गेला असा तो. छिन्न संशय हा यस्य सहा येन सहा, अशी गंमत आहे ती. यस्य म्हणजे षष्ठी आहे. ज्याचा तो, आणि येन म्हणजे ज्याच्यामुळे तृतीय आहे. छिन्न संशय हा यस्य सहा. आता ते तृतीय षष्टी वगैरे सांगितल्यानंतर तुम्ही उगाचच गैरसमज करून घेऊ नका. माझं संस्कृत बिंस्कृत चांगलं आहे. 8वी 9वी 10वी दॅट्स इट, एंड ऑफ इट. छिन्न संशय हा येन सहा, ज्याच्यामुळे संशय जातो.
आणि ज्याचा संशय गेलाय तो. जर ह्या 2 वाक्यांकडे पाहिल्यानंतर झटकन लक्षात येतं, अनूचानम अवशिष्यम. छिन्न संशयः येन सः अनूचानम. छिन्न संशयः यस्य सः अवशिष्यम. संशय कोणाचा निघून जातो? शिष्याचा. संशय कोणामुळे निघून जातो? गुरुचा. त्यामुळे गुरु संप्रदाय दादांत खोटा. शिष्य संप्रदाय दादांत खोटा. संप्रदायच जर का करायचा असेल तर तो विद्या संप्रदाय. नाहीतर कठीण आहे सगळं. नाण्याची एक बाजू चलनात उपयोग नाही काही, दोन्ही लागतात चलनात. त्यामुळे चाललं तर नाणं चालतं, एक बाजू चालत नाही. आणि म्हणून आपण म्हणतो तसं गुरु शिष्य ही म्हटलं तर द्वैत, म्हटलं तर अद्वैत. खरं अद्वैतच आहे ते. आणि म्हणून आपल्यात शोधावा तो गुरु, बाहेर नाहीये. वाटाडे आहेत, मार्गदर्शक आहेत. गुरु कुठे असतो, त्यांना कुठे सापडला हे सांगणारे असतील. आणि असा तो. म्हणजे संशय यायला हवेत. त्याच्यातनं समजून ते घ्यायचंय आपल्याला. भाबडेपण अध्यात्मात चालत नाही. स्वतःवर स्वतः प्रयोग करायचे असतील तर भाबडेपणा इतका दंभ नाही. रोखून धरायला पाहिजे, की बघ एकदा करून काय होतंय ते. हां, त्यांनी सांगितलंय, त्यांनी काही स्टेप्स दिलेल्या आहेत. त्यालाही तो अनुभव आलेला आहे. हां, मग अगदी पहिल्यापासून करू नको. जा पुढे 4 स्टेप्स घेऊन. त्याच्या पुढे जाऊन तू जा. अजून करून बघ. तुझ्यावर काय होतंय? तुला काय वाटलं त्याच्यामध्ये? हा असा मंत्र म्हणण्यामुळे अंगात उष्णता निर्माण होते. तू बघ ना एकदा म्हणून. झाली उष्णता, झाली उष्णता. घे तुळशीचं बी नंतर, नाहीतर कर शीतकारी प्राणायाम. त्याला हा अनुभव संशय पडाला. अर्जुन आणि कृष्ण यांच्यामुळे भगवद्गीता सजली. त्या सजण्यामध्ये अर्जुनाची प्रश्न विचारण्याची चिकाटी आणि कृष्णाची उत्तर द्यायची हातोटी, असं ते सगळं होतं. अर्जुनाने प्रश्न विचारले नसतं, "बरं बाबा, आता काय आलाय अंगाला, चला." असं केलं असतं तर झालं नसतं. आणि हा संशय पडणं म्हणजे डाऊट नाहीये तो. इट्स अ क्रिटिकल थिंकिंग एबिलिटी व्हिच इज व्हेरी वंडरफुली डिव्हास्टेटेड बाय द एज्युकेशन सिस्टम. अगदी व्यवस्थित हाणून पाडलेली आहे ती. प्रश्न विचारायचे नाही. पुलंच्या तिथून आहे बिगरी ते मॅट्रिकमध्ये ते वेगवेगळी सुभाषितं लावलेली असतात. सगळ्यांचा अर्थ एकच, गप्प बसा. परिप्रश्नेन सेवया असं भगवद्गीतेत पण आहे. तर छिन्न संशयः असं विष्णू सहस्त्रनामामध्ये ज्यावेळेला ते नाव म्हटलं जातं, त्यावेळेला मला पडतात का रे असे प्रश्न? ज्या प्रश्नाची उत्तरं शोधण्यामध्ये आनंद आहे. प्रश्नांची उत्तरं शोधण्यामध्ये घाई होत नाहीये. त्या वाटेवर आनंद आहे. असे प्रश्न पडतात का हो मला कधी? असं पडत असेल तर विष्णू सहस्त्रनाम. छिन्न संशयः. इतका साधा, सोपा, सुंदर अर्थ आहे त्याच्यामध्ये. आणि उत्तरं कोण देणार प्रश्नाची? कोण देणार उत्तरं? अनुचानम अवशिष्यम सहनाववतु सहनो भुनक्तु. आमच्या दोघांचं रक्षण कर. शिष्याने गुरुचं, गुरुनी शिष्याचं. शिष्याने प्रश्न विचारायचे नाही. शिष्याने जर का प्रश्न विचारले नाहीत, गुरु संपला. गुरुनी प्रश्न सांगितले नाहीत. त्याला प्रश्न विचारून काउंटर केला नाही, शिष्य संपला. त्यामुळे छिन्न संशयः. संशय आला, छिन्न झाला, त्यात ती विद्या संप्रदाय सुरू राहिला. इतकं साधं आहे. आणि मग असे आहेत ते. एक जाता-जाता गंमत म्हणून सांगतो. विजेतात्मा, विधेयात्मा. ते ज्ञान-विज्ञानाचा कसा खेळ आहे बघा. फार त्याच्यात चर्चा नको करायला आता, नाही प्रॅक्टिस राहील. विजित आत्मा, विधेय आत्मा. विजित आत्मा म्हणजे बाहेर कंट्रोल. तिथे इंद्रिया. बाहेर इंद्रियांवर कंट्रोल. विधेय आत्मा आतूनच. म्हणजे हां, आता ठरवलंय ना, पुढचे महिनाभर काही वडापाव, समोसे आणि तळकट काही खायचं नाही. म्हणून कसं नेटाने पाळतोय. विजित आत्मा. नाही, छान होतं. त्यामुळे आता खावंसं वाटत नाही. विधेय आत्मा. चाल बाहेरूनच आते. 100त 99 कर्मयोगीच असणार आहेत. ते नेटाने लावून धरून पण हाणामाऱ्या नाही. आपण काही जेलर नाही आहोत आपले स्वतःचे. छान आहे. चांगलं बरं चाललंय. त्यामुळे विजेता आत्मा, विधेय आत्मा असं ते. आणि मग या अशा जोड्या आहेत. त्यामुळे आपण हे म्हणूया. पण आज हे आपलं सेशन संपलं. संपायच्या आधी अनिश आहे का बघू. अ, अनिश आज सगळे श्लोक नंतर सगळ्यात शेवटी म्हणून दाखवणार आहे. कारण अनिश असं नाव आहे आज. अनिश असेल तर फक्त चॅटवर लिही अनिश किंवा अ, आहे मी असं लिही. म्हणजे मग मी बरोबर तुला त्यावेळेला स्पॉटलाइट देईन. आपण आता श्लोक म्हणूया किंवा म्हणजे प्रॅक्टिस करू त्याची. छिन्न संशयाच्या जागे ना. हां, ते वर्षाच्या वर्षाला गुरुपौर्णिमेला हार चढवून काही उपयोग होत नाही.
हाय अनिश, आय सॉ यू. चला म्हणूया. स्वच्छ शब्द आहेत त्यामुळे दोन ओळी. स्वच्छ स्वंग शतानंदो नंदिर्ज्योतिर्गणेश्वरः. स्वच्छ स्वंग शतानंदो नंदिर्ज्योतिर्गणेश्वरः. स्वच्छ स्वंग शतानंदो नंदिर्ज्योतिर्गणेश्वरः. विजितात्मा विधेयात्मा सत्कीर्तिश्छिन्न संशयः. हा काही वेळेला पाठभेद म्हटला जातो. तो काही पुस्तकांमध्ये तो अ लिहिलाय म्हणून अ ची गरज आहे नाही. विजितात्मा विधेयात्मा असंही चालतं. अर्थ तोच निघतोय सगळा. आपलं देऊन ठेवलाय ब्रॅकेटमध्ये. हा, सगळा म्हणू श्लोक. आता छिन्न संशयाच्या वेळेला जागवायला हरकत नाही. विजितात्माच्या वेळेला समोर ठेवलेला वडापाव दिसू दे. विधेयात्माच्या वेळेला हा आता नको नंतर चालेल, असा आतला भाव येऊ दे. हा, स्वच्छ स्वंग शतानंदो नंदिर्ज्योतिर्गणेश्वरः. विजितात्मा विधेयात्मा सत्कीर्तिश्चिन्न संशयः. गुड वन. अजून एकदा म्हणून पुढे जाऊ. स्वच्छ स्वंग शतानंदो नंदिर्ज्योतिर्गणेश्वरः. विजितात्मा विधेयात्मा सत्कीर्तिश्चिन्न संशयः. सुरेख. आणि आपलं ठरलंय निदान हे 1 तास तरी ताट बसायचं छान. हा, छान म्हणायचं. मोकळं राहतं ना इथे सगळं. तो हवा लागते, हवा भरपूर म्हणायला बोलायला खूप आहे. आता अनिश म्हटलं ना, तर अनिशचं नाव येणार आहे. उदीर्ण सर्वतश्चक्षु अनिश शाश्वत स्थिर. अनिश आपला सेशन मधला यंगेस्ट परफॉर्मर आहे. त्यामुळे त्यांनी ती रिक्वेस्ट मान्य केली. त्याला थँक्स म्हणायचे. सेशन संपलं की तो शांतपणे सगळे श्लोक म्हणणार आहे. ते ऐकूया आपण. त्यांनी आज सकाळी पाठवले मला की मी म्हणजे फार छान. उदीर्ण सर्वतश्चक्षु अनीश शाश्वत स्थिर भूषयो भूषणो भूतीर विशोक शोकनाशनः. बघा, आला बघा. विशोक शोकनाशनः. विशोक अ, म्हणजे संस्कृतमध्ये उपसर्ग खूप आहेत. त्याला प्रिफिक्स म्हणतो आपण. शोक हा शब्द आहेच. त्या शोकाला वी लागला, शोकाला अ लागला, म्हणजे अशोक, विशोक. त्या त्या उपसर्गाचे अर्थ आहेत. काल मी संक्षेपता असं एक्सप्लेन करत असताना ते मानसीने केलेली स्लाइड दाखवली होती बघा. तुम्हाला हवी असेल तर मी आज पोस्ट करतो. गंमत आहे त्याच्यामध्ये. तर विशोक म्हणजे उलट शोकाच्या. ज्ञान विज्ञान. ज्ञानाच्या उलट विज्ञान. शोकाच्या विरुद्ध विशोक. गेलेला आहे असा तो. म्हणजे ज्याचा शोक नाहीच आहे, ऍबसेंट आहे. अशोक आहे, विशोक आहे. आणि शोकनाशना. शोकनाशना म्हणजे शोक नाहीसा करतो असा तो. विशोक म्हणजे ज्याच्याकडे शोक नाहीच आहे असा तो. ज्याचा शोक गेलाय तोच एखाद्या दुसऱ्याचा शोक नाहीसा करू शकतो ना. ज्याला पोहता येत ज्याला पोहता येतं तोच दुसऱ्याला तारू शकतो ना.
मी बुडत असेल तर दुसऱ्याला कसं वाचवणार मी, तसा. मग पोहण्याचं उदाहरण दिलं म्हणून सांगतो, की विशोक म्हणजे उदाहरण घ्यायचं झालं तर मला पोहता येतं, मी पलीकडे गेलो. शोकनाशनं म्हणजे मला पोहता येतंय आणि मी अजून दोघा-तिघांना घेऊन पलीकडे गेलो. तर हे जे आहे ना, परिप्रश्नेन सेवया हा जो शब्द आहे भगवद्गीतेतला, तो तुला जे येतंय, ते देऊन मोकळा हो. त्याचा वापर कर. सर्व्हिस इस द यूज ऑफ द लर्नेड एस्पेक्ट्स, की मी जे शिकलोय त्याचा जर का वापर नाही झाला, तर काय उपयोग? गंजेल ते एक ना एक दिवस. ते दे आणि मोकळा हो, दुसरं काहीतरी कर. शोक गेलेला, शोक काढणारा असा दोन्ही आहे तो तसा. आणि शोक आहे, कशामुळे असतो शोक असं पण सांगितलं जातं, की बघा हां, म्हणजे मी सांगतो म्हणून नाही, की मला शोक होतो. कशामुळे शोक होतो? अरे, मिळालं नाही शोक, गेलं शोक. म्हणजे मोह आहे म्हणून शोक आहे. असं आहे ते. मोह, शोक याची जोडी आहे. आता मोह कुठे असतो? भविष्यामध्ये. शोक कधी होतो? भूतकाळात. म्हणजे नाही मिळालं हे कन्फर्म झालं की शोक होतो. गेलं हे समजलं की शोक होतो. मिळायला हवं, जाणार नाही ही आशा असेल तर मोह असतो. हे तो कृष्ण अर्जुनाच्या कानाशी सांगतोय, की निर्ममो निराशी. निराशी म्हणजे मोह नको ठेवू, आशा नको. ऑब्जेक्टिव्ह ठेवू नको असं कधी म्हणत नाही कृष्ण. निराशी आणि निर्मम ते अडकू नको त्याच्यामध्ये. म्हणून फुल कंबशन कुठल्याही गोष्टीचा उपभोग घेत असू, तर ते तिथे पूर्ण, पूर्ण म्हणजे पूर्ण. म्हणजे मग फुल कंबशन होईल. त्या फुल कंबशनचाच आज शब्द येणार आहे पुढे अर्चिस्मान. त्या धगधगता अग्नी, बारीक सुद्धा धूर नाही. मग ते अर्धवट कंबशन झालं, अर्धवट उपभोग घेतला, की त्याचं प्रतिसाद मोहात उमटतात आणि मग असं तो गडबड होते सगळी. असं बेसिक कंझ्युमरचं शास्त्र आहे. म्हणजे आपण त्याला असं समजू शकतो, विशोक शोक नाश आला सगळा. साधं घरातलं उदाहरण द्यायचं झालं विशोक शोक नाशाचं, अशी लहान मोठी भावंडं असतात बघा, तुफान हाणामाऱ्या करतात. पण असं काही एखाद्याला लागलं दुखलं, की तो छोटा किंवा मोठा त्याचं हे करतो, "ये छान." म्हणजे त्यांचं ते एक छान असतं. तो शोकनाशना. मी ह्याला शोक होत नाही का? नाही, हा पण पडून धडून येतो, त्याला रडारड करतोच. पण त्यावेळेला आता लागलेलं नाही त्याला, तो विशोक आहे. म्हणून या छोट्याचं किंवा मोठ्याचं, की दादा किंवा छोट्या करून तो त्याला सांभाळतो. विशोक शोकनाशनः असं ते म्हणू शकतो आपण. पण त्याच्या आधी एक सुंदर आहे बघा, शाश्वत स्थिरः. साधा विचार करा, काय सुरेख शब्दरचना आहे बघा. शाश्वत हा टाईम सेन्स दाखवतो. शाश्वत आहे ते म्हणजे असणारच आहे. अजो, अमृत्यू चालूच. शाश्वत आहे. इलेक्ट्रिसिटी शाश्वत आहे. खांब शाश्वत आहे. बल्ब अशाश्वत आहे. खांबाची सावली अशाश्वत आहे. इलेक्ट्रिसिटीमुळे लागलेल्या बल्बने खांबाची सावली पडली. बघा, सत असत, सत असत. इलेक्ट्रिसिटी सत, दिवा लागला असत. दिवा पडला खांबावर. खांब सत, खांबाची सावली असत. कारण दिवा बंद झाला की सावली जाणार आहे. असं ते एक, एक, एक पुढे बघत जायचं. बाकी काही नाहीये. मग अशीच माझी सावली कुठे आहे का? असाच मी कुठे दिवा आहे का? असं बघायचं. शाश्वत आणि स्थिर. शाश्वत म्हणजे टाईम. स्थिर म्हणजे प्लेस किंवा स्पेस. आणि खेळ कुठे चालतो सगळा? टाईम अँड स्पेस. तुम्ही कुठलंही नाटक बघा. म्हणजे स्वतःचं बघतोच आपण, पण आपण बाहेरचं बघू. कुठलंही नाटक बघा, कुठली कादंबरी वाचा, कुठली फिल्म बघा. ज्या काही घटना घडतात, त्याला फक्त टाईम ॲक्सेस नसतो बघा. नाहीतर ते बोरिंग होईल. टाईम ॲक्सेस आणि स्पेस दोन्ही चाललेलं असतं. टाईम स्पेस, टाईम स्पेस. एक्स ॲक्सिस टाईम, वाय ॲक्सिस स्पेस. आणि हे जे आहे ते प्रकृती. ते फिरत जातं सारखं. टाईम हे बदलतोय, हे चाललंय असं. शाश्वत स्थिर आहे तो. म्हणजे त्याला टाईम ॲक्सेस पण नाही आणि स्पेस ॲक्सेस पण नाही. कॅमेरा आहे तो. आणि त्याच्यात तो अनिश आला. आता अनिश अनिश 2 अर्थाने निघू शकतो बरं का. अनिश असा एक अर्थ निघू शकतो किंवा ईश असा पण अर्थ निघू शकतो. आता ईश म्हणजे अ, जो ईश नाही असा तो. पण असं शक्य होणार नाही ना,
की ज्याच्यावर सत्ता गाजवू शकत नाही असा तो अनिश. ज्याच्यावर सत्ता गाजवू शकत नाही असा तो अनिश. आणि अनिश, परत ते सांगितलं, निश आणि अनिश, तो नाहीच आहे तिथे, तो आहेच काय, जागाच आहे. त्यामुळे अनिश हा असा तो जागा आहे. सर्वतच चक्षु आहे तो. सर्वतच चक्षु म्हणजे फरक बघा आता. सर्वदृक आणि सर्व सर्वदृक आणि सर्वतच चक्षु. सर्वतच चक्षु म्हणजे सगळं पाहतोय आणि साक्षी भावाने पाहतोय. साक्षी, सर्वदृक, सर्वतच चक्षु. सर्वदृक कसं जमणार आहे? सर्वतच चक्षुमुळे. आता सर्वतच चक्षु आहे, पण दोन डोळ्यांनी पाहिल्यानंतर आपण जर का अडकत असू त्याच्यात भावनेने, तर सर्वतच चक्षु झाल्यानंतर काय होईल आपलं? नाही, नाही, नाही. मग सर्वदृक दोन डोळ्यांनी ट्राय करू. मग त्याच दोन डोळ्यांमध्ये पॉवर जास्ती आणू की जास्त दिसायला लागेल. मग सर्वतच चक्षु, अजून चक्षु वाढले माझे. पण ते चक्षु वाढल्यानंतर मी साक्षीची प्रॅक्टिस करतोय. त्यामुळे अडकत नाहीये आता. आता जास्ती दिसायला लागलाय, पण जास्ती दिसायला लागल्यानंतर अडकण्याचं फार भय असतं. त्यामुळे अडकतोय तोपर्यंत जास्ती न दिसलेलं बरं, म्हणून अज्ञानाचं चूक. पण जसं जसं अडकणं सुटेल तसं तसं जास्ती दिसायला लागेल, कारण आता अडकणार नाही याची खात्री झाली. सर्वतच चक्षु, खूप डोळे, त्यामुळे सर्व दृक, पण तरी सुद्धा साक्षी असल्यामुळे असा तो आहे. उदीर्ण सर्वतः चक्षु आणि ईश शाश्वत स्थिर, भूषयो भूषणो भूतिर्विशोक शोकनाशना, असा तो शब्द आहे. छान सोप्पा सोप्पा शब्द आहे तो. आता म्हणूया नेहमीसारखं. स्वच्छ शब्द आहेत ना, एकच फक्त तो रफार आहे त्याच्यात, नाही तर खरं काही बाकी टफ काहीच नाही याच्यामध्ये. चला. उदीर्ण सर्वतश्चक्षुरनीश शाश्वत स्थिर. हळूहळू म्हणून वाटलंस तो र आणि तो एकत्र होतो ना, मग र म्हणा तिथे. उदीर्ण सर्वतश्चक्षुर. र म्हणायचं नसेल तर विसर्ग द्या. उदीर्ण सर्वतश्चक्षु, पण ते चक्षु असं एकदम हवा निघेल म्हणून मग र म्हणतात तो. उदीर्ण सर्वतश्चक्षुर अनीश शाश्वत स्थिर. शाश्वत स्थिराची नंतर आपण गंमत बघू. उदीर्ण सर्वतश्चक्षुर अनीश शाश्वत स्थिर. उदीर्ण सर्वतश्चक्षुर अनीश शाश्वत स्थिर. भूषयो भूषणो भूतिर् विशोक शोकनाशनः. सगळा म्हणू आता श्लोक, हळू म्हणतो वाटल्यास. उदीर्ण सर्वतश्चक्षुर अनीश शाश्वत स्थिर. भूषयो भूषणो भूतिर् विशोक शोकनाशनः. हम्म, अजून एकदा म्हणूया. छान म्हणा. आता आपल्याला प्रॅक्टिस साठी आहे, श आहे, श आहे. उदीर्ण सर्वतश्चक्षुर अनीश शाश्वत स्थिर. भूषयो भूषणो भूतिर् विशोक शोकनाशनः. सुरेख. मग आता ते शाश्वत स्थिर ऐकत असताना आपण म्हणतो ना, रेट्रोस्पेक्शन करायचं असतं. तर स्थळ आणि काळ हातात हात घालून गेलं की बरं असतं,
की हा काय झालं बघ, हे स्थळ हे काळ, हा काय काय घडलं त्याच्यामध्ये, हे स्थळ हे काळ. रेट्रोस्पेक्शन मध्ये आपण म्हणतो ना की काही गडबड झाली, चिडचिड झाली, सर्व दृक् सर्व ते आपण म्हटलं होतं बघा, आवर्तनो निवृत्तात्मा संवृत्त संप्रमर्दनः किंवा प्रतर्दनः. मर्दन म्हणजे मळणे कणिक, आणि तर्दन म्हणजे झोडपणे. काय करून ते काढायचं त्या शेवटी सगळं. मग ते बघण्यासाठी बघणं हवं. बघणं हवं असेल तर दोन्ही एका गतीत गेले पाहिजेत ना. साधा विचार करा, पिक्चर मध्ये टाइम सेन्स वेगळाच चालू आहे आणि जागा वेगळीच दाखवली. काय विचित्र होईल सगळं ते. तसं आपलं होतं एखादी घटना बघताना. त्या घटनेत आपण असतो. पण घटनेत असताना तिथे न राहता आपण त्याचं, त्यावेळेला नव्हतं का तो असं बोलला, "आत्ता कुठे आहे तू?" मग ते सोडू नको तू आता. दॅट इज शाश्वत स्थिरा. म्हणजे शाश्वत स्थिरा हा व्हायला हीच प्रॅक्टिस आहे, की तू हलू नको. आणि म्हणून आपण म्हणतो, की बाबा नुसता बस आधी. मग बसलाच निदान फिजिकल तरी स्थिर झाला तू. बरं. मग फिजिकल स्थिर झाल्यानंतर काय करशील? काही नाही. बघ काही टायर काय टच होतंय खाली असं. हां, बस. तेवढं निदान धरलंस तरी सुद्धा हळू-हळू, हळू टाईम सेन्सवर स्थिर व्हायला लागतो. म्हणजे इकडे-तिकडे भटकत नाही. बघा प्रयत्न करून तसं. असा तो आहे. असं खेळत राहायचं मग. पुन्हा एक जोडी आली बघा. विशुद्धात्मा विशोधनः. आज आज आहेतच तशा जोड्या सुंदर आहेत. अर्चिस्मान अर्चित कुंभो विशुद्धात्मा विशोधनः. आधी या जोडीबद्दल सांगतो. अनिरुद्धो प्रतिरथ प्रद्युम्नो मितविक्रमः. विशुद्धात्मा विशोधनः. तेच शोक गेलेला शोक काढणारा, विशोक शोकनाशना, विशुद्धात्मा विशोधना, स्वच्छ झालेला स्वच्छ करणारा. स्वच्छ झाल्याशिवाय दुसरा स्वच्छ कसा करेल? मला माहिती आहे नक्की काय घासून पुसून काढायचंय, म्हणून घासून पुसून काढतोय. मी पण रापलेलो होतोच. पण साफ झाल्यानंतर कळलं कुठे रापतंय ते. मग आता बघा गुरु शिष्य कसे चाललेत. विशोक गुरु, आणि म्हणून तो शोकनाशनः. त्यातून शिष्य होतो विशोक. त्यातून तो शोकनाश. ही चाल आहे हो. विशुद्धात्मा विशोधना. विशुद्धात्मा गुरु. मग त्यांनी काय करतो? विशोधना. मग त्या विशोधन घासल्यानंतर शुद्ध कोण होतं? विशुद्ध आत्मा. कोण होतं शुद्ध? शिष्य. का गुरु? शिष्य. पण घासणारे कोण? गुरु कशाला घासेल शिष्याला? गुरु घासणी देईल आतून, की आत जाणायला लागतं. मग बाहेरचे वाटाडे जे असतात ते म्हणतात, "बघ असं करून." मग बघ असं करून नंतर नंतर क्लिक, अरे हो की. हां, आतमध्ये काहीतरी चमकतं. पण घासणी मला घासायची बाबा. पातेल्याचं ते काय लागले दूध करपल्यानंतर जो त्या भांड्याची अवस्था होते ना, घासायला करपवलंय कोणी दूध? मग असा. विशोधनः विशुद्धात्मा. इतकं सुंदर आहे हे सगळे. आपण बघा एवढ्यातल्या एवढ्यात 2-3 जोड्या पाहायला बघा. छिन्न संशयः. छिन्न संशयः यस्य सः येन सः. ज्याचा संशय निघून गेलाय आणि ज्यांनी काढलाय किंवा ज्याच्यामुळे निघाला तो. विशोक शोकना. शोक गेलेला, शोक काढणारा. विशुद्ध आत्मा विशोधना. शुद्ध झालेला, शुद्ध करणारा. आता ते योग आहे, योगायोग आहे मला माहिती नाही, पण उद्या ती गुरुपौर्णिमा आहे. एक 10 मिनिटं तरी स्वतः बरोबर बसूया. ते बाहेर शोधणं बंद करू थोडा वेळ. 10 मिनिटं. बाकी मग काय कुठे रांगा लावायच्या त्याला. पण पहिले 10 मिनिटं, की आज मी माझ्या शाळेत ऍडमिशन घेणार आहे. तो थांबलाय किती वेळ? येईल का आज? आत्ता तरी येईल का? उद्या तेवढी ऍडमिशन घ्यायला हरकत नाही. डोनेशन नाही आहे काही. अनिरुद्ध आहे ते. रोखत नाहीये. आणि काय होतं माहितीये का? आडकाठी नसली ना, की जायला मजा नाही राव. आणि हीच तर गंमत आहे सगळी. आडकाठी नाहीये, त्यामुळे जात नाही. हे काय सोपं आहे सगळं. कठीण नाहीये काही. त्यामुळे कठीण करायला आपल्याला कठीण करतो आपण. अरे सोपं आहे ते. नाही, सोपं केल्यावर मग माझा इगो कसा सॅटिस्फाय होणार? काहीतरी अडचणी पाहिजे. मग आम्ही कसं वरती करणार? अनिरुद्ध आहे तो बाबू. अनऑब्स्ट्रक्टेड. त्याला अडवू शकत नाहीये. सहज जाऊ शकतो तो.
अनिरुद्ध मीच जाऊ शकतो माझ्याकडे. मग माझ्याकडे जायला म्हणून मी ते नेहमी म्हणतो जसं की विष्णू सहस्त्रनाम कधी म्हणावं, अरे कधी म्हणावं. माझं मी कधी जाऊ शकतो माझ्याकडे, निदान त्याला तरी बाहेरची परमिशन नको. नाही आता झोपून उठला, अरे झोपता झोपता म्हटलं तरी चालेल ना. कधीही कुठलीही क्रिया करताना म्हणावं विष्णू माझ्याबरोबरच आहे, विश्व माझ्याबरोबरच आहे. मग आता कशाला विचारा इतरांना. अनिरुद्ध आहे परत तो, विशुद्धात्मा झालेला आहे, विशोधन आहेच. बघा एकदा किती मस्त वाटतं की आतमध्ये चकचकीत भांड आहे, बाहेर रापलेलं भांड आहे. आतमध्ये शांतता आहे, बाहेर अस्वस्थता आहे. आतमध्ये काही डाऊट नाही, स्थितोस्मी गत संदेह. बाहेर नुसता संशय. जाऊ की आतमध्ये, आहे उद्या चांगला दिवस आहे. स्वतः मध्ये जाऊया प्लीज. असं तर आहे. अर्चिष्मान. अर्चिष्मान म्हणजे दोन पद्धतीचे अग्नी असतात. एक म्हणजे धूर येतो त्याच्यातनं तो अग्नी, आणि एक असतो तो धूर नसलेला अग्नी. धूर येतो तो अग्नी कसा असतो, कंबशन नीट झालं नाही की धूर येतो. नीट जर का लाकूड पेटलं नाही तर मग ते धूर होतं सगळा, पण नीट पेटलं तर कसं मस्त येतं. तो म्हणतो अर्चिष्मान आहे. फुल कंबशन एवढाच अर्थ आहे त्याच्यात. हाफ कंबशन काही नाही, धूर येतच नाही. तो जो यज्ञ चाललाय त्याचा, तो इतका धडधडीत पेटलेला आहे ना तो. त्यामुळे जे काही आहे ते पूर्ण कंबशन. पूर्ण म्हणजे पूर्ण, मध्ये काही नाही. आता पूर्ण कंबशन होण्यासाठी ते शाश्वत स्थिर पाहिजे. आता जर का मी माझीच आहुती टाकतोय एखादा उपभोग घेत असताना, तर मी जर का तिथे नसेन, तर माझं मन भरकटत असेल कुठे, तर ते नाही ना झालं कंबश. मग आला धूर नंतर. आला धूर नंतर मग. असा तो सगळा भाग आहे. मग आपण आता म्हणूया. फक्त एक चेक करतो मध्ये आवाज वगैरे व्यवस्थित येतोय. एव्हरीबडी राईट सिन्स बिगिनिंग. 9 to 9:32. गुड वन. राईट. आता पुढचा म्हणू. आता हे अर्चिष्मान, विशुद्धात्मा असे शब्द आले की काय योग आहे. हे पाच श्लोक उद्या फक्त एवढंच म्हणा की काय ते गुरु शिष्य करायचे ते ह्या श्लोकामध्ये करूया आपण. हा. चला. अर्चिष्मान अर्चित कुंभो. पुढची ओळ पण म्हणू, सॉरी. अर्चिष्मान अर्चित कुंभो विशुद्धात्मा विशोधन. अर्चिष्मान अर्चित कुंभो विशुद्धात्मा विशोधन. अनिरुद्धो प्रतिरथ प्रद्युम्नो मित विक्रमः. अमित विक्रमामध्ये पाहिला होता आपण. अर्चिष्मान अर्चित कुंभो विशुद्धात्मा विशोधनः. अनिरुद्धो प्रतिरथ प्रद्युम्नो मित विक्रमः. अजून एकदा म्हणू. आता म्हणत असताना मात्र खरंच हा, तो तेवढा शब्द आला ना, विशुद्धात्मा विशोधना, की ते भांड, भांड घासलेलं, ती करपड निघालेली, असं सगळं बघा. हं? अर्चिष्मान अर्चित कुंभो विशुद्धात्मा विशोधनः. अनिरुद्धो प्रतिरथ प्रद्युम्नो मित विक्रमः.
अजून एकदा म्हणू आणि पुढे जाऊ. अर्चिष्मान अर्चितः कुंभो विशुद्धात्मा विशोधनः अनिरुद्धो प्रतिरथः प्रद्युम्नो मितविक्रमः. हम्म. आपण ते छिन्न संशय वगैरे म्हणतो की नाही. छिन्न संशय काय म्हटलं होतं त्यावेळेला तसं, की तो ती संशय पडला पाहिजे, संशय पडला पाहिजे, तर मग पुढे त्याच्यात येऊ शकतं. आता मगाशी म्हटलं होतं तसं की ताठ बसा. ताठ बसल्यानंतर काय होतं बघा तुम्ही, असं पोक काढून म्हणा श्लोक एखादा, आणि एक्सपेरिमेंट करा हा बाबा, त्यात मजा आहे. ते असं पोक काढून म्हणा, म्हणा संपूर्ण विष्णू सहस्त्रनाम असं पोक काढून म्हणा, आणि छान ताठ बसून विष्णू सहस्त्रनाम असे छान म्हणा, आणि पहा कुठे, हा, काय रिलॅक्स आहे. पहा, कोणीतरी विचारलं होतं की असा आवाज काय काय आवाजाला काय यायला, शांत म्हणायचं की येत असतो. मग असं त- छान असं मोकळं होऊन दे ना त्याला, ती सगळी जी हवा येणार आहे ती जास्ती मिळू दे त्याला. असं. आता हवा, हा जो प्राण आहे, आज त्या प्राणाचं पण खेळ आहे बरं का आज. अं, तो प्राण जो आहे तो हवेशी खेळ आहे सगळा. त्या हवेशी खेळणारा हरी, आज या 69व्या श्लोकामधला एकच शब्द घेणार आहोत, पण तो एक सुनार की स, म्हणजे काय म्हणतात ते, एक लोहार की स सुनार की, असा आहे तो. एकच घेणार आहे हरी. तो श्लोक कसा आहे, काल नेमी निहा वीर शौरी शूर जनेश्वर त्रिलोकात्मा त्रिलोकेश केशव केशी हा हरी. आता त्रिलोक वगैरे आपण मागच्या वेळेला बघितलेलं आहे आपण. केशव केशी हा हरी. आता हरी ही हा शब्द जर का फोड केला, तर तो ह अधिक र अधिक ई अधिक किंवा ह अधिक र अधिक ई एवढं म्हटलं तरी चालतं. हरी ही. आता म्हणा हर ई. आता याची पुस्तकं, याचं शास्त्र खूप उपलब्ध आहे. म्हणजे तुम्ही यायला विचारलं तरी सहज चालेल. कोणालाही विचारतो ते म्हटलं गेलं, डाऊट पडला पाहिजे की हा आला कुठून, अचानक कसा आला. धबाबा आदळे तोय, तर आता अद्भुतात मध्ये कुठेतरी काय ते आहे ते. धबाबा कसं म्हटलं, त्यांनी ऐकलं असेल ना, धबाबा धबाबा धबाबा. मग ते सांगणार कसं लोकांना, ते धबाबा धबाबा धबाबा, मग ते धबधबा आला असेल. एव्हरी वर्ड हॅज इट्स ओन रूट. त्या प्रत्येक शब्दाला काहीतरी रूट आहे, एटिमॉलॉजी. मग तसंच प्रत्येक शब्दाला आहे ते रूट, मंत्राला पण रूट आहे. मग आता हे हरईम मला ते दरेकरांच्या पुस्तकात सापडलं. हरईम म्हणजे ह्रीम असं सुद्धा चालतो. सूर्यनमस्कारामध्ये आहेत बघा, ओम ह्राम, ओम ह्रीम, ओम ह्रूम, ओम ह्रौम, असं काय आहेत, राम रीम रूम रहीम रोम रा. म्हणजे ते अक्षर एकत्र जोडलेली आहेत. मग आता ह, र, ई. ह म्हणजे आकाश आहे. आकाश, आकाश तत्व आहे ह. आकाश म्हणजे क्लीन. आकाशातनं सगळी निर्मिती होते. आकाश सगळीकडे व्यापलेलं आहे, आणि आकाशात वायू आहे. यथा आकाश स्थितो वायू. मग तो सगळा प्राणाचा खेळ आहे ह म्हणजे. र अग्नी. राम राम काय गंमत नाही राम रामची. रामाच्या आजूबाजूच्यांची गडबड झाली ना सगळी. बी अटेंटिव्ह. रामाच्या आजूबाजूला जे कोणी होते त्यांची आयुष्य काय फार चांगली नाही गेलेली. म्हणजे मी राम राम मंत्र म्हणून का असं म्हणत नाही, फक्त बी अटेंटिव्ह. जाळून काढणार आहे ते. राम धरणं गंमत नाहीये. कोणी उठावन जयराम, सॉरी, ताकद ती पाहिजे. राम, र र र र र, हे अग्नितत्वाचा खेळ आहे सगळा. तेज आहे, धारण आहे, आणि अग्नी कुठे जातो, वर जातो. अग्नी असं खाली जात नाही ना. पाणी खाली, अग्नी वर, अशी ती सगळी गंमत आहे. अग्नीला गती आहे पाण्यापेक्षा, आणि ऊर्जा. बरं, अग्नी परत जाळून काढतो. विशोक शोक नाशना विशुद्धात्मा विशोधना. जाळतंय कोण सगळं, हे काढतंय कोण. माझ्या पोटात अग्नीच बसलाय, म्हणजे कृष्ण बसलेला आहे माझ्या पोटात. तो नंतर उद्या त्या वगैरे ठीक आहे, पण पहिला तो आहे तिथे. आकाश ह, अग्नी र, ई वायू, हे तीन एकत्र आले त्याच्यामध्ये री. मग सोपं काय म्हणशील बाबा, हरी म्हण. काही फरक पडत नाही, हरी किंवा हरी तेच होणार आहे, हरई.
हरी, 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 हरी. पण हरी, आता हरीवर अनेक प्रयोग झालेले आहेत. बेसिकली हृदयाची कार्यक्षमता वाढते. अगदी बेसिक ग्रॉस बॉडीवर खेळायचं झालं तरी सुद्धा हृदयाची कार्यक्षमता वाढते. आणि असं म्हणतात की आध्यात्मिक शक्ती वाढते. आता आध्यात्मिक शक्ती म्हटल्यानंतर काही डोक्यात येत नाही. खरं सांगायचं तर अध्यात्म, सेल्फ डेव्हलपमेंट. जर का मी ओपन नसेन, हे जे चक्र आहे, हार्ट चक्र, ते ओपन करतं. हार्ट चक्र कमी, सोलार चक्र जास्ती, मग नुसती अँबिशन, मलाच पाहिजे सगळं, मलाच, माझं च. ते सोलार जास्ती वाढले की पंचर होते, मग हार्ट येते. म्हणजे ओपन, म्हणून ते कमळ ते ओपन झालंय असे. मग हृदयाची कार्यक्षमता वाढते. हृदयाची कार्यक्षमता वाढते म्हणजे हृदयावरचं प्रेशर कमी होतं. हृदयावरचं प्रेशर कधी कमी होईल? मी ओपन असेल त्यावेळेला. ओपननेस कधी येईल? भीती जाईल त्यावेळेला. भीती कधी जाईल? हे माझे हे तुझं जाईल त्यावेळेला. हे माझे हे तुझं जाईल कधी जाईल? अरे, आता त्याच्या पुढची जोड तुम्ही लावा. मग हरई, 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 हरी, असा तो शब्द आहे, तिथे थांबू तिथे. 69 श्लोक आपण म्हणूया. काल नेमिनी हा वीर शौरी शूर जनेश्वर त्रिलोकात्मा त्रिलोकेश केशवा केशिया हरी. हा मंत्र सुरू करताना ओमच्या आधी हरी म्हणतात. हा मंत्र सुरू करताना हरीच्या आधी ओम म्हणतात. हरी म्हणत असेल तर कोणी शपथ, त्याच्यावर चर्चा. पण त्या चर्चेच्या ऐवजी ते हरी म्हणूया ना आपण 15 वेळा, ते नाही. आमच्यात असं सांगितलंय. थोडं सुटायला हवं आता. चला मग आता हा, स्वच्छ शब्द आहेत. सगळे श्लोक एकत्र सांगणार. आपलं ते अग्रीमेंट झालेलं आहे. आता पायात पाय नसलेले शब्द जेव्हा असतील तेव्हा सगळा श्लोक. काल नेमिनी हा वीर शौर्य शूर जनेश्वर त्रिलोकात्मा त्रिलोकेश केशव केशी हा हरी. म्हणूया. काल नेमिनी हा वीर शौर्य शूर जनेश्वर त्रिलोकात्मा त्रिलोकेश केशव केशी हा हरी. अजून एकदा म्हणूया. हम्म. काल नेमिनी हा वीर शौर्य शूर जनेश्वर त्रिलोकात्मा त्रिलोकेश केशव केशी हा हरी. रास. आता आपल्या आपल्या सगळ्या ग्रुपमध्ये काही जणांना ते प्राणी किलिंग वर सुद्धा माहिती असेल. मास्टर किंवा कॉक्सुई, त्यांचं ध्यान आहे एक छान, ट्विन हार्ट. त्याच्यामध्ये ते हार्ट ओपन होणं, आणि त्यावेळेला त्यांची एक सूचना आहे पहिली. असा एक छान तुमच्या मनामध्ये जुनी एखादी आठवण असेल की ती प्रसन्न करणारी असेल, मुदित वदन अशी हे असेल, प्लेजरची नाही, आनंदाची आठवण असेल, ती आणा चेहऱ्यावर. ती ज्यावेळेला चेहऱ्यावर येते त्यावेळेला हार्ट चक्र वाढतं. यो मोदक सहस्त्रेण यजती स वांछित फलमवाप्नोती, असं म्हणून 1000 मोदक आगीत घालतात. स्वतःच्या आयुष्यामध्ये जो 1000 वेळा मुदित वदन होतो, मोदक मुदक राणी, त्याचं हार्ट वाढणार ना. हार्ट चक्र ओपननेस वाढेल ना. न्यू कॉर्टेक्स खेळायला लागेल ना. या गे आमच्याकडे 1000 मोदक आज आहुती द्यायचे. अरे कसं वाढेल ते हार्ट चक्र. आणि मग त्याला काहीतरी उगाच प्रयोग करत, यो मोदक सहस्त्रेण यजती, जो मुदित वदनाचा
असा तो यजती. होणारच आहे त्याला. असं ते आहे. मग मुदितवदन आहाहा! आणि असं झालं की ते हास्य तुम्ही करून बघा. अशी जुनी कुठलीतरी आठवण समजा असं काही झालं की किंवा कधीही नुसतं बसल्या-बसल्या सुद्धा की असं छान लहानपणापासून असं बघत जायचं आणि असं अशी एकदा अशी हसायला येतं काही वेळेला. ते झाल्यानंतर धडाचा भाग बघा, धडाचा. तेवढं तरी बघितलं तरी सुद्धा झालं. असं लाईट होतं. सगळेच तरी लाईट होतं. पण बघा म्हणजे असं मी आपलं सांगतोय. आता शेवटचा. शेवटच्या शब्दात मजा आहे अजून. कामदेव कामपाल कामी कांत कृतागमः अनिर्देश्य वपुर्विष्णुर्वीरो नंतो धनंजयः. अनिशचं नाव आहे तसं माझं पण नाव आहे आज. पण अनिश म्हणणार आहे सगळे श्लोक हे झाल्यानंतर. पण छिन्न संशय हा यामध्ये आपण जेव्हा पाहिलं की संशय आला पाहिजे. संशय म्हणजे पुन्हा कुतर्क नाही. डाऊट म्हणजे संदेह नाही. हे कसं आहे रे बुवा? कसं होत असेल? काय होत असेल? हे म्हणजे नक्की काय? ही जी क्युरिओसिटी आहे ना, ती लहान मुलाकडे असते. अडल्ट म्हणजे लेसर दॅन लेसर क्युरिओसिटी. जाऊ दे ते नेहमीचंच आहे. लहान माणूस असं कधी म्हणत नाही. तेच चित्र पुन्हा-पुन्हा बघतो ते. मग ती जी क्युरिओसिटी आहे, हे कसं आलं असावं? ही क्युरिओसिटी जिथे आहे, तिथे कृत आगमः होऊ शकतो. मग असं म्हणतात, की आता गोष्ट रामदासांची सांगितली आहे ते काय ज्याचे संत जो प्रिय त्याच्या नावाने गोष्टी खपतात. मला कोणीतरी ती रामदासांच्या नावाने खपवली होती. आणि रामदास आहेत म्हटल्यावर ती रामाची मूर्ती पाहिजे असं ते संबंध तो पिक्चरचा सीन आहे. त्यांच्या कुठे काहीतरी असं होतं, की विहिरीची पूजा करायची, विहिरीची पूजा करायची, विहिरीची पूजा करायची. माझं विहिरीची पूजा करायची काय कळेना. का बुवा विहिरीची पूजा करत असतील? ह्या विहिरीच्या पूजेमध्ये काही अर्थ नाही. हेही बरोबर नाही. काहीतरी असेल. का करत असतील बुवा? नाही जाऊ दे ना, आपल्याला काय करायचंय करतायत. हे पण नाही. का बुवा करत असतील? का बुवा करत असतील? कोणाला तरी माहिती असेल. नसेल माहिती, तर मी शोधायला पाहिजे. म्हणून मग त्या कथेतले जे रामदास आहेत, ते उडी मारतात खाली आणि ते खाली गेले की त्यांना ती रामाची मूर्ती मिळते. आता ती कोणी उडी मारो आणि कोणी मूर्ती काढो, ते महत्वाचं नाहीये. गोष्टीतला सिंह बोलला कसा, याच्याकडे चर्चा नको. त्यांनी उडी मारल्यानंतर रामाची मूर्ती काढल्यानंतर गोष्टी क्लिअर झाल्या, की काही आक्रमणं होत होती. त्या आक्रमणामध्ये जर का वाचवायचं असेल, जे काय देऊळ वगैरे असेल त्यातली मूर्ती वगैरे, तर ती गुप्त करायला पाहिजे होती. ती टाकली तिच्यामध्ये. मग सांगितली का नाही टाकली म्हणून? ही सुद्धा शंका आली तरच पुढची गणितं सुटणार आहेत. अरे त्याच वेळेला जर का ज्यांनी टाकली, हे जर का 2 ठिकाणी सांगितलं असतं, तर कदाचित कोणतरी प्रेशरला बळी पडलं असतं. षट्कर्णो भिद्यते मंत्रा, चतुष्कर्णो स्थिरा भवेत्, द्विकर्णस्य च मंत्रस्य ब्रह्माप्यंतम न गच्छति. सिक्रेटची आहे गंमत, की षट्कर्णो 6 म्हणजे 3 लोकांना कळली, की ती गावभर कळते. चतुष्कर्ण 2 लोकांना कळली, की ती तिथल्या इथे राहते. द्विकर्णस्य 2 कानांना ज्यावेळेला माहिती असते एखादी गोष्ट, त्यावेळेला ती ब्रह्माप्यंतम न गच्छति. मग त्या 2 कानांनी ठेवली असेल ती गोष्ट. त्यांनी सांगितलं असेल, काही झालं तरी त्या विहिरीची पूजा करा. कधीतरी कोणतरी आपल्यात एखादा अर्जुन निघेल. तोपर्यंत धृतराष्ट्र रोज उठून त्याच्यावरती फुलं टाकणार. एक अर्जुन निघेल, तो म्हणेल असं कसं? त्याच्या प्रश्नाला उत्तर द्यायला कृष्ण उभा राहील आणि कृष्णाला रामाची मूर्ती सापडेल. ती सापडल्यानंतर अच्छा असं आहे का? झालं काम. त्यावेळेला आतमध्ये होती. आता बाहेर आली. कृत आगम. आगम म्हणजे वेद. असं वेदानं म्हटलं जातं. आगम. फ्लो येतोय तो. आ पण प्रत्यय हां. गम म्हणजे गाणं, पण आगम येणं. आला. फ्लो कशाचा? नॉलेजचा. म्हणजे कृत आगम. वेद केलेला. वेद तयार केलेला. आता वेद तयार केलेला एक एक्झाम्पल देणार आहे आणि आज आपण थांबू. करून पहा. मनातल्या मनात आणि उद्या ग्रुपवर टाका. काय दिसलं, काय नाही ते. नुसती चर्चा नको. एक्झाम्पल असं आहे, तुम्ही प्रयोग काय करायचा आहे, तुम्हाला कोणाला तरी काहीतरी सांगायचं आहे. कोणाला सांगायचं आहे? त्याचा पर्सोना काय आहे? ज्याला सांगायचं आहे, त्यांनी आजपर्यंत पेन्सिल किंवा पेन हातात धरलेलं नाही. बाकी सगळं त्याला येतं. पण कागदावर कधी पेन्सिलने लिहिलेलं नाही. पेनाने पण लिहिलेलं नाही. पण त्याला तुम्हाला काय शिकवायचं आहे, की त्याला सांगायचं, "हा बघ, हा कागद आहे आणि ही पेन्सिल आहे. ह्या पेन्सिलनी ह्या कागदावर समोर जे चित्र दिसतंय,
चित्र पोर्ट्रेट वगैरे नाही, साधी जॉमेट्रिक आकृती आहे. मग तेही तुमच्या डोक्यात आलं असेल तर तेही सांगतो. साधी जॉमेट्रिक आकृती आहे. ती तुझ्या कागदावर काढ पेन्सिलनी. आता ज्ञानबाची मेघ अशी आहे याच्यामध्ये, की ते सांगताना तुम्ही तिथे नसणार आहात. तुम्ही त्याला सगळं लिहून द्यायचंय. एक तर प्रत्यक्ष प्रयोग करून बघा, कोणाला तरी धरा ज्याला पेन पेन्सिल माहिती नाही असं, किंवा अशी एखादी ऍक्शन शोधा की जी खरोखरच कोणाला माहिती नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल, ज्यांनी आजपर्यंत कॉम्प्युटर वापरलेलाच नाही, त्याला जीमेल लॉग इन करायला सांगा. पण त्यावेळेला तुम्ही नसणार आहात. तुम्ही जे काय असेल ते लिहून द्यायचंय. लिहिताना जर का कंपॅशन, जर का करुणा असेल, की अरे बाबा हा अडकला तर पंचे देईल, त्याला जितकं नीट सांगावं, जितकं नीट सांगूया, जितकं नीट सांगूया तितकं सांगूया, असं करता 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 अरे तो लॅपटॉप उघड आणि जा आणि लॉग इन कर, ही 3 शब्दांची वाक्य, 3 वाक्य पानभर होतात. ज्याला ऑर्गनायझेशन मध्ये एसओपी, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स, ऑर्गनायझेशन प्रोसेस, असेट्स वगैरे, पण ते करुणेने लिहिलेले असतात की नाही, वेगळा भाग झाला. पण ते लिहिलं. आता खरं सांगा, तुम्ही कितीही करुणा त्याच्यामध्ये ओतलीत तरी सुद्धा 100% गोष्ट सांगितली जाईल का? नाही जाणार. त्या माणसाने कितीही करुणेने प्रामाणिकपणे ते वाचून करायचा प्रयत्न झाला, तो न अडता पुढे गेला, असं होणार आहे का? नाही होणार आहे. पण हे मी सांगतोय म्हणून विश्वास ठेवू नका. तुम्ही एकदा करून बघा, तुम्ही व्हिज्युअलाइज करा आणि मग दोघही जण कृतागम आहेत. गुरु पण कृतागम, शिष्य पण कृतागम, बाहेरचा वाटाडा पण कृतागम, बाहेरून आत कसं जायचं हे शिकणारा सुद्धा कृतागम. विष्णू तिथे पण आहे. ज्यांनी तो वेद तयार केला. वेद म्हणजे जाणणे, मानणे नाही. मग हे एकदा करून पाहू आणि बघा कृतागम. कामदेव कामपालक कामी कांत कृतागमा, अनिर्देश्य वपुर विष्णू हो. सांगितलंय, दाखवता येणार नाहीये. वीरो अनंतो धनंजय, वीर आहे, अनंत आहे, धनंजय आहे. धनंजय माझं नाव आहे. धनंजय साधं सोपं आहे. विनर ऑफ द वेल्थ. संपत्ती विनर नाही, वेल्थ आहे. धन, वेल्थचा विनर. डिव्हाइन जॅकपॉट असं म्हणायला हरकत नाही. किंवा स्पिरिच्युअल डिव्हिडन्स परत देणारा असा तो धनंजय. वेल्थ आहे ना. अल्टिमेट वेल्थ कशाची? ज्ञानाची. विद्याधन सर्वधन प्रधानम, असं सुंदर श्लोक आहे. गमती जमती संस्कृत मध्ये धमाल आहे सगळी. की न राजहार्यम न भातृभाज्यम न भारकारी, असं ते एक सांगत जात होतो की सगळ्यात बेस्ट धन कुठलं, सगळ्यात कुठलं छान? विद्याधन म्हणतो. का रे बाबा विद्याधन असं? अरे ते चोरून नेऊ शकत नाहीत. राजा चोरून नेऊ शकत नाही, म्हणजे टॅक्स लागू शकत नाही त्याच्यावर. भावाभावात भावुंकी होत नाही त्या विद्याधनामुळे. असं ते, त्याचं लोड होत नाही, म्हणजे लोड होऊ नये. अं, असंच. मग ते स्पिरिच्युअल डिव्हिडंड असं म्हणायचं धनंजय. पण धनंजय नावाचा प्राण पण आहे, उपप्राण आहे त्याच्यात. आणि माणूस गेल्यानंतर सुद्धा जो प्राण शरीरात फिरत असतो तो धनंजय, असं पण त्याला म्हटलं जातं. म्हणजे डिकम्पोजिशन ऑफ द बॉडी happens बाय धनंजय प्राण. आता ते आधीचे प्राण माहितीच आहेत ना, प्राण म्हणून नाव पण आहे आपल्याकडे विष्णूचं. पण प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, समानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, गानाय स्वाहा, हे सगळे आहेत. ते नैवेद्य देणार आहोत आपण आता. ते गणपती गणपती सगळे सुरू होणार आहे. हे असं 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 असंच करतो. किती गंमत आहे बघा त्यात. आजोबांनी खूप लहानपणी काय शिकवलं होतं, अगदी लहानपणी, की अरे तू भरवतोयस त्याला. असं त्यांनी मला अजून आठवतं ते. असं शिक, अरे तू भरवतोयस त्याला. त्यांनी काही सांगितलं नव्हतं समान बिमान काय नाही. मी म्हणतो तू फक्त असंच कर, पण कसं करशील? तू त्याला भरवतोयस, असं कर. भरवतोय हे असं करू नको, भरवतोय. नंतर त्यांनी सांगितलं, हे बघ, प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा. असं असं ते, म्हणजे ही दोन दोन बोटं मोडत द्यायची, म्हणजे ते जमतं. प्राणाय स्वाहा, करंगळी आणि अनामिका. अपानाय स्वाहा, समानाय स्वाहा, अल्टरनेट करंगळी आणि मधलं. उदानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, ब्रह्मणे स्वाहा. पाचीच्या पाची एकत्र. असा तो, ते जो नैवेद्याचा पार्ट आहे, तो किती शांतपणे दाखवायला लागेल. ही सगळी प्राण गंमत करतात सगळी. म्हणजे प्राणाची काहीतरी कामं आहेत, अपानाची काहीतरी प्राण आहेत, समानाची काहीतरी प्राण आहेत, उदानाची कामं आहेत, व्यानाची कामं आहेत.
तशीच उपप्राण पण आहेत. नाग आहे, कूर्म आहे, देवदत्त वगैरे असे ते आहे. तुम्हाला हवं असेल तर ते एक पान पाठवून देईन की म्हणजे मग आपल्याला कळतं की अरे जरा पचन कमी झालं, हा गडबड झालेली आहे याची, अपान गडबड आहे, समान गडबड आहे, असं काय. आणि मग ती आसनं बिसनं जी आहे ती ह्याच्यावर सगळी काम करतात. माझा अभ्यास नाही, पण एवढं लॉजिक तेवढं कळू शकतं. हा असा तो श्लोक आहे, शेवटचा श्लोक आजचा. हा, म्हणूया. कृतागमाकडे लक्ष द्यायचं. काय थीम आहे बघा आजच्या श्लोकाची सगळी. छिन्न संशयापासून कृतागमा. संशय नसेल तर वेद लिहिले जाणार नाहीत. आणि आहेत ते वेद तसेच्या तसे वापरले असेल तर आळशांची संस्कृती, अरे तेच करून आला पाहिजे ना आपण, की नाही. आता त्याच्यात सुद्धा दोन आहेत, एक फंडामेंटल सायन्स आणि एक अप्लाइड सायन्स. म्हणजे कुठेही बघा, इन्स्टिट्यूट सुद्धा असतात जे युनिव्हर्सिटीमध्ये जातात. फंडामेंटल रिसर्च इन्स्टिट्यूट असतात आणि अप्लाइड सायन्स रिसर्च इन्स्टिट्यूट असतात. स्वच्छ लिहिलेलं असतं तिथं की हे अप्लाइड सायन्स युनिव्हर्सिटी, फंडामेंटल सायन्स युनिव्हर्सिटी. त्यातल्या त्यात वेगाने चेंज होणारं कुठलं? अप्लाइड सायन्स. त्यातल्या त्यात कमी वेगाने चेंज होणारं कुठलं? फंडामेंटल सायन्स. फंडामेंटल सायन्सचे जे नियम निघालेले आहेत ते प्रूव्ह करून एम्पेरिकली कट करणं कठीण आहे. पण अप्लाइड सायन्स आता काय, आता पूर्वी लॉग टेबल होतं, आता नाही. आता कॅल्क्युलेटर. आता कॅल्क्युलेटर सुद्धा नाही, आता नुसतं मी सांगणार त्याला की एवढं एवढं कर, तो देणार. सो अप्लाइड सायन्स विल चेंज वाया टेक्निक, वाया टूल्स, वाया मेथड्स, वाया कन्स्ट्रेंट्स. मग वेदामध्ये दोन्ही आहे, दोन्ही चेंज झालं पाहिजे. रामदासांची उडी आपल्यासाठी आहे. भगवद्गीतेमध्ये उडी मारून, विष्णू सहस्त्रामध्ये उडी मारून, आणि उडी मारायची असेल तर पाठांतराची घाई नको. एक शब्द घ्यायचा, उडी मारायची, याचं बाहेर सापडली मूर्ती म्हणायचं. असं करत जायचं, बाकी काही नाही. चला मग आता म्हणूया. साधा सोपा आहे आणि म्हणूया. एकच अवग्रह चिन्ह आहे. कामदेव कामपाल कामी कांत कृतागमः. कामदेव कामपाल कामी कांत कृतागमः. पुढची दोन ओळी ऍड करू. अनिर्देश वपुर्विष्णुर वीरोऽनंतो धनंजयः. चारही ओळी म्हणूया. त्यातली तिसरी ओळ खूप वेळा रिपीट झाल्या. कामदेव कामपाल कामी कांत कृतागमः. अनिर्देश वपुर्विष्णुर्वीरोऽनंतो धनंजयः. अजून एकदा. कामदेव कामपाल कामी कांत कृतागमः. अनिर्देश वपुर्विष्णुर्वीरोऽनंतो धनंजयः. झकास. मग आता आपण मगाशी म्हटलं तसं अनिशला मी रिक्वेस्ट करतो. अनिश, आय ऑलरेडी गिवन यू को होस्ट परमिशन्स. तू जर का तुझा कॅमेरा ऑन केलास तर मी तुला स्पॉटलाइटला घेतो. आणि तू तुझ्या पुस्तकावरनं म्हटलंस तरी चालेल, अदरवाईज मी समोर श्लोक ठेवणार आहे. चालेल. आलास का तू? हो आलो. पुढे गेला. हा, आला आला आला. आता जो दिसेल स्क्रीनवर तो अनिश, तो आता US मध्ये आहे. कुठे आहेस ते सांग. नंदाच्या जवळपास वगैरे असलास तुम्ही बघा तिथे कोण कोण कुठे कुठे काय काय आहे ते. मी हा अनिश, तू बोल बोल. थांब जरा, थांब थांब. मी म्यूटवर टाकतोय मला स्वतःला. आता तुझी 1 मिनिट भरामध्ये आधी ओळख करून द्या आणि मग म्हणायला सुरुवात कर. माझं नाव माझं नाव अनिश अभ्यंकर. मी डॅलस टेक्सासमध्ये राहतो. मी 10 वर्षाचा आहे आणि मी 5वीत जाणार आहे आणि मी आता हे 5 श्लोक म्हणणार आहे.
फॅन्टॅस्टिक. मी स्क्रीनवर दाखवू? चालेल? आर यू ओके विथ दॅट? चालेल, चालेल. गुड. ऑल युअर्स अनिश. थँक यू. ॐ स्वक्षस्वङ्धश्शतानन्दो नन्दिर्ज्योतिर्गणेश्वरः विजितात्मा विधेयात्मा सत्कीर्तिश्चिन्नसंशयः उदीर्णः सर्वतश्चक्षुरनीशः शाश्वतः स्थिरः भूषयो भूषणो भूतिर्विशोकः शोकनाशनः अर्चिष्मानर्चितः कुम्भो विशुद्धात्मा विशोधनः अनिरुद्धो प्रतिरथः प्रद्युम्नो मितविक्रमः कालनेमिनिहावीरः शूरिः शूर्यजनेश्वरः त्रिलोकात्मा त्रिलोकेश केशवः केशिहा हरिः कामदेवः कामपालः कामेकान्तः कृतागमः अनिर्देश्य वपुर्विष्णुर्वीरोऽनन्तो धनञ्जयः. थँक्यू सो मच. एकच प्रश्न विचारतो, इफ यू विश टू आन्सर. तू हे म्हणत असताना किंवा पहिल्याच वेळेला तुझे सगळे शब्द नीट येतात का? मग नाही नाही. आले तर काय करतोस? तुझ्या त्यावेळेला इमोशन्स कशा असतात? इफ यू कॅन प्लीज. मला जेव्हा एक प्रश्न शब्द. ऑल द टाइम हम्म. ऑल द टाइम सगळे शब्द नीट येत नाहीत, म्हणून मी कधीतरी ते परत थोडेसे 2 हाफ श्लोक मी करतो परत आणि मग मला आला तर आला, नाहीतर मी परत करतो येईपर्यंत. मस्त. फॅन्टॅस्टिक. आणि रिअली थँक्स अ लॉट. सगळ्या आपल्या वर्गातर्फे म्हणजे आपल्या सगळ्या सेशन तर्फे तुला थँक्स अनिश. वेल डन. मग आता थँक यू. इथून पुढे जर का तुला चालणार असेल तर आय डोंट डू दिस की जेव्हा जेव्हा आता तुझी शाळा कशी असेल, आता सुट्टी चालू असेल तिथे जर का जमणार असेल तर एव्हरी टाइम तू कन्क्लूड करत जा 5 श्लोक. तुला चालणार असेल लोड घेऊ नको. ज्या दिवशी जमणार त्या दिवशी नाही म्हणणार, आपल्याला काय. आग खुली. चालेल. जेव्हा जमणार असेल तर चालेल, अजिबात लोड घेऊ नको. एकच म्हणणार, एकच म्हण. दोन दोन आज म्हणणार नाही. नाही नको म्हणू. जेव्हा मला फक्त सांग सकाळी किंवा रात्री की म्हणजे तुझ्या सकाळी की मी म्हणणार आहे म्हण. ओके. चालेल, किंवा अजून तुला ऑप्शन हवा असेल तर की पुढच्या भागात जायच्या आधी मागच्या भागातले श्लोक म्हणून दाखव आणि तिथून आपण टेक ऑफ घेऊ, तरी चालेल का? चालेल, चालेल. म्हणजे हो, आज झालेलं भाग 14th चॅप्टर यू विल ओपन अप इन 15th आणि मग 15ला मी सुरू करेन. डन. तू जेव्हा असशील तेव्हा फक्त करेक्ट करत जा मला. चालेल. चालेल. राईट. थँक यू. थँक्यू. थँक्स लॉट. हॅट्स ऑफ टू यू. टेक केअर. थँक यू. मला खूप आवडतंय करायला. मस्त मस्त मस्त. विकास. आणि सायली हिला तिला पण सांग सुप्रियाला थँक्स लॉट. तुझ्याकडनं छान ती तयार करून घेते. मस्त. अरे तू आलीस, थांब जरा 1 मिनिट. लेट मी पुट यू ऑन दी स्पॉटलाइट. या गो हेड. तू बोल आता तन्वी. अ, नमस्कार सगळ्यांना. आणि आम्ही इकडे अमेरिकेत राहतो. घरात दोघंच असतो, म्हणजे तिघं. पण म्हणजे मराठी बोलायचा कितीही प्रयत्न केला तरी शाळेचे बराच वेळ आणि अ, बाकी क्लासेस वगैरे तिथे इंग्लिश बोललं जातं इथे जास्त करून. त्यामुळे मग हळू त्याचा मराठी ॲक्सेंट जो होता तो थोडा बदलायला लागला होता. म्हणून मग मी त्याला हळू एक स्तोत्र किंवा श्लोक असं शिकवायचा प्रयत्न करत असते अधूनमधून. तर आता हे अनायसे त्याच्या सुट्टीतच होतं आणि डीजींचे मी अथर्वशीर्ष आणि भगवद्गीता दोन्ही क्लासेस केलेले आहेत. त्यामुळे हे नक्कीच मस्त असणार आहे माहितीच होतं मला. म्हणून आणि ह्याच्यात संथा पण होती. एक श्लोक, एक शब्द सावकाश शिकवणार होते. म्हणून मग मी अनिशचं नाव ह्याच्यात घातलं. सुरुवातीला पहिले 1-2 क्लासेस त्याला खूप
ओव्हरवेल्मिंग झाले सगळे शब्द आणि मग ते म्हणायला जमत नाहीत. कधी-कधी रडायला पण यायचं. पण तरी त्यांनी ते म्हणजे प्रयत्न त्यांनी कधीच सोडला नाही किंवा मला बोर होतंय, मी करणारच नाही, असं कधीच तो म्हणाला नाही. त्यामुळे सगळं क्रेडिट त्याचंच आहे. मी फक्त नाव घालायचं काम केलेलं आहे. नाही, नाही, असं कसं? लावून धरलास ना तू. त्याच्या या विष्णू सहस्त्रनामाच्या विश्वामध्ये विष्णू तू आहे. छान नाही लावून धरलं. ॲक्चुअली त्यांनी जास्त लावून धरलं ते. कारण आम्ही जेव्हा प्रॅक्टिस करतो मी त्याला सांगितलंय, की त्या आठवड्याचे श्लोक आपण रविवारी सगळे म्हणायचे आणि डीजींना पाठवायचे. तर मग आम्ही एकदा प्रॅक्टिस करत होतो तेव्हा तो मला म्हणजे 2-3 श्लोक झाल्यावर मी म्हटलं, "आता मी जाते, मला जरा काम आहे किचनमध्ये." तो म्हणला, "नाही आई, स्थाणू आपल्याला स्थाणूसारखं प्रॅक्टिस करायचंय." त्यामुळे सगळं 100% क्रेडिट त्यालाच आहे त्याचं. फॅन्टास्टिक. थँक्स अ लॉट, थँक्स अ लॉट. आता बरोबर अशा अर्ध्या ह्याच्यात आल्या तर उरलेले सगळे मजा करू आपण तसं. आणि त्याला सांगितलं तसं, की आजचा भाग पुढच्या ह्याच्यात म्हणायचा पुढे जाऊ. सो यू कॅन डू चालेल. इट. चालेल ना? चालेल, आणि जेव्हा जमेल तेव्हा नॉट ॲट ऑल अ मॅन्डेट. इट्स ॲब्सोल्युटली इट विल बी युअर डिस्क्री आणि तुझा चॉईस असेल तो. चालेल. चालेल. थँक डन. परफेक्ट. राईट. या. बाय. मस्त. चला आता मग इथे थांबू आपण आज. कुठल्या कुठल्या शब्दांवर आपण बघितला, जोर दिला म्हणण्यापेक्षा लक्ष कुठलं दिलं, की बाबा तो छिन्न संशय म्हणजे क्रिटिकल थिंकिंग ॲबिलिटी, क्युरिओसिटी, हे कसं, कसं झालं असेल? विशोक शोकनाशनः ते कसं असेल? शाश्वत, स्थिर त्याच्यापर्यंत आपण जाऊ शकतो का? टाइम ॲक्सेस, प्लेस ॲक्सेस, अर्चिष्मान, फुल कंबशन करू शकतो का? विशुद्ध आत्मा, विशोधना, भांड घासायचं आहे, तसं काही करू शकतो का? आणि हरी, 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 हरी आणि शेवटी आपण कृतागम, वेद सातत्याने चकचकीत ठेवणं. जे काही जमेल तेवढं. सगळं शक्य नाही आपल्याला. एवढं जमेल तेवढं स्वच्छ करून पुढे पास करायचं. स्वच्छ करून पुढे पास करायचं. बस. मग आता सगळ्यांना अनम्यूट करता येईल तुमचं तुम्हाला. एक 10 मिनिटं गप्पा मारू आणि मग आपण थांबू तसं.